दरवर्षी 10,000 अशा अनाथांची भर समाजात पडते, ज्यांना कुठली ओळख नाही, ज्यांना नोकरी मिळत नाही, शिक्षणाला अडचणी येतात, पैसा तर नसतो, पण ते या देशाचे नागरिक आहेत ही साधी ओळखही नसते। झी 24 तास अनाथांच्या व्यथा मांडणारा हा कार्यक्रम सादर केल्यानंतर सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे। शासकीय, निमशासकीय तसंच खासगी बालगृहांमधल्या अनाथ मुलांना बालाधार कार्ड देणार असल्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केली आहे। बालाधार कार्डमुळे अनाथ बालकांना नवी ओळख मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। जी मुलं असतात जी शासकीय बालगृहामध्ये किंवा प्रायव्हेट NGOच्या बालगृहामध्ये आहेत, त्याच्यामध्ये शासकीय बालगृहामध्ये बालाधार कार्ड करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण भविष्यामध्ये सगळ्या स्कीम ह्या आधारशी लिंक होणार आहेत, तर आधार कार्ड ही त्याची आयडेंटिटी आहे देशाचा नागरिक असण्याची, तो त्याचा सिक्युरिटी कोड आहे। त्यामुळे आधार कार्ड हे प्रत्येक जन्मलेल्या मुलाला असावं, वेदर त्याला पेरेंट्स आहेत किंवा नाही, जेणेकरून त्याला एक आयडेंटिटी त्याची मिळेल। जरी तो त्याला म्हणजे पालक नाही आहे, जरी तो बालगृहात वाढला आहे, तरी त्याचं आधार कार्ड हे त्याच्यासाठी फार मोठी आयडेंटिटी असणार आहे। त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त भर देऊ। प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सना ह्याच्यामध्ये मोटिवेट करण्याची गरज आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।